अरण्यकांड तृतीय सर्ग मुनिवर अगस्त्यांची भेट मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर सुतीक्ष्ण जानकी लक्ष्मण यांचे सोबत श्रीराम मध्यान्हवेळी अग्निजिव्हा यांचे आश्रमी उपस्थित झाले। त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे पूजा सत्कार झाल्यावर त्यांनी फळे मुळे ग्रहण केली। प्रातःकाळी उठून सर्वजण अगस्त्यांच्या आश्रम मंडळाकडे पोहोचले। सर्व ऋतूमधील फळे व फुले यांनी समृद्ध, नाना प्रकारच्या वन्य पशूंनी समृद्ध, अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या कुंजन ध्वनीमुळे तो आश्रम नंदनवनाप्रमाणे भासत होता। ब्रह्मर्षी आणि देवर्षी कडून सेवन केला गेलेला आणि सर्व बाजूंनी अन्य महर्षींच्या आश्रमांनी मंडित झालेला तो आश्रम तर ब्रह्मलोकाप्रमाणेच की होता। आश्रमाजवळ पोहोचून बाहेरच थांबून श्रीराम ऋषी सुतीक्ष्णा यांना म्हणाले, सुतीक्ष्णा, आम्ही आल्याचे मुनिश्रेष्ठ अगस्त्य यांना निवेदन करा। आपली मोठी कृपाच असे म्हणून सुतीक्ष्ण त्वरेने गुरूंच्या आश्रमी उपस्थित झाले। तेथे ऋषी संघांनी युक्त विशेष करून श्रीराम यांच्या भक्ता समवेत असलेल्या आसनी बसलेल्या आणि अतिशय भक्तीनेच आपल्या शिष्यांना रामचरित्राचे विवेचन करणाऱ्या मुनिश्रेष्ठ अगस्त्यांना पाहून सुतीक्ष्ण मुनी त्यांचे जवळ गेले आणि दंडवत नमस्कार करून विनयाने नम्रपणे अगस्त्यांना म्हणाले, अहो गुरुवर्य, सीता आणि लक्ष्मणासह श्रीराम हे तुमच्या दर्शनाकरिता आले असून ते हात जोडून आश्रमाबाहेरच की उभे आहेत। अगस्त्य म्हणाले, वत्सा, तुझे कल्याण असो। माझ्या अंतरी वसणाऱ्या श्रीरामांना तू लवकर घेऊन ये। त्यांच्या दर्शनाची कामना करून मी त्यांचे ध्यान करीत येथे काळ व्यतीत करीत आहे, असे सांगून ते स्वतःच तडदिशी उठून श्रीरामांच्याकडे जाऊन भक्तिपूर्वक त्यांना म्हणाले, हे श्रीरामा, यावे, तुमचे कल्याण असो। आज तुमची भेट झाली, तुम्ही माझे अतिथी म्हणून येथे आलात, ही तर फार सुदैवाचीच गोष्ट आहे। माझा आजचा दिवस कृतार्थ झाला आहे। मुनी स्वतः येत असल्याचे पाहून श्रीराम ही हर्षित झाले आणि सीता व लक्ष्मण यांचे सह भूवर दंडवत घातला। श्रीरामांना उठून आणि भक्तिपूर्वक त्यांना आलिंगन दिले त्यांनी। श्रीरामांच्या शरीर स्पर्शाने आनंदाने मुनिराजांचे हृदय भरून आले। नंतर एक हाताने रघुनंदनाच्या एक हात धरून मनी आनंदी झालेले ते श्रेष्ठ मुनी स्वतःच्या आश्रमाकडे गेले। श्रीराम प्रभूंना सुखपूर्वक आसनी बसवून त्यांचे विस्तृत साग्र संगीत पूजन केले आणि समयानुकूल अशा वनी उपलब्ध खाद्य पदार्थांनी अगस्त्यांनी श्रीरामांना भोजन करविले। नंतर एकांत स्थळी सुखाने बसलेल्या व चंद्राप्रमाणे मुख असणाऱ्या श्री रामचंद्रांना भगवान अगस्त्य ऋषी असे म्हणाले, हे रामा, ज्यावेळी क्षीर समुद्रात तीरी भूमिभार हरण करण्यास्तव आणि रावणाचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवांनी तुमची प्रार्थना केली होती, तेव्हापासूनच तुमच्या दर्शनाची आस घेऊन तपश्चर्या करीत, तुमचे चिंतन करीत, तुमच्या आगमनाची प्रतीक्षा करीत अन्य मुनींसह मी इथे राहत आहे। विश्वोत्पत्तीपूर्वी विकल्प रहित नि उपाधी रहित तुम्हीच होता। तुमच्या आश्रयानेच राहून तुम्हाच विषय करणारी माया ही तुमचीच शक्ती आहे असे म्हणतात। जेव्हा ही माया शक्ती निर्गुण अशा तुम्हाला आवरणबद्ध करते, तेव्हा तिला अव्याकृत तत्व असे वेदांत शास्त्री
पारंगत जन म्हणतात. तिला मूळ प्रकृती असेही काही जण म्हणतात, तर इतर काही तिला माया असे संबोधतात. तसेच तिला निर्देश, अविद्या, संस्कृती, बंध अशा इतर नावांनीही केले जात असते. तुमच्याकडून प्रेरित झालेली ती प्रकृती महत हे तत्व उत्पन्न करते. तुमचीच प्रेरणा मिळालेल्या महत्त्वापासून अहंकाराची निर्मिती झाली आहे. हे रामा, तामस अहंकारापासून शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध अशा नावाची 5 तन्मात्रांची उत्पत्ती झाली. नंतर त्या सूक्ष्म तन्मात्रापासून त्यांच्या क्रमाने वाढत जाणाऱ्या गुणानुसारच आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी अशी 5 स्थूल भूतांची निर्मिती झाली. आपली इंद्रिये ही राजस अहंकारापासून उत्पन्न होणारी असून त्या इंद्रियांच्या अधिष्ठाता देवता आणि मन हे सात्विक अहंकारापासून निर्माण होणारे आहे. त्या सूक्ष्म तत्वापासून महान, सर्व व्यापक, सूत्ररूप असे समष्टी रूप लिंग सूक्ष्म शरीर उत्पन्न झाले आणि त्यात राहणारा तो हिरण्यगर्भ होय. यालाच सूत्रात्मा असेही अन्य नाव आहे. नंतर स्थूल भूतांच्या समूहापासून विराट पुरुषाची निर्मिती झाली आणि त्या विराट पुरुषापासूनच स्थावर जंगमात्मक संपूर्ण जग निर्मिती झाली. हे जगदीश्वर रामा, काल आणि कर्मनुसार तुम्हीच देव, तिर्यक प्राणी आणि मानव इत्यादींच्या योनीमध्ये प्रकट होऊन तुमच्याच मायेच्या गुणामुळे, गुणातील भेदामुळे संपूर्ण जगाचे कारण असणारे ब्रह्मदेव हे रजोगुणमुळे तुम्हीच झाला आहात. तसेच सत्वगुणाने या सृष्टीचे पालन करताही तुम्हीच आहात. आणि या जगात लय करणारे रुद्र तमोगुणाने तुम्हीच की झाला आहात असे विद्वान पुरुष सांगतात. सर्ग 3 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.